मागणी असणार? परभणीमध्ये जी संविधानाची विटंबना झाली, या संपूर्ण आंदोलनाचं नेतृत्व माझे वडील लोकनेते विजय वाकोडे करत होते आणि पोलीस प्रशासनाने जाणून बुजून केलेलं हे गट आहे। ह्याच्यामध्ये आमच्या सोमनाथ सूर्यवंशी नावाचा युवक पोलीस प्रशासनानं त्याला अतिशय अमानुषपणे मारला आहे आणि त्या घटनेमध्ये त्याचा जीव गेलेला आहे। आणि याच पोलीस प्रशासनानं माझ्या वडिलांना सुद्धा जे शांतता प्रस्थापित करत होते त्यांना 1 नंबरचा आरोपी केलेला आहे आणि यामुळे माझे वडीलसुद्धा त्यांनी जीव गमावलेला आहे। आमदार सुरेश धस साहेबांनी नेतृत्व केलेलं आहे आणि आम्हाला मुंबईमध्ये मुख्यमंत्र्याला भेटण्यासाठी घेऊन आले। काय मागणी राहणार मुख्यमंत्र्यांकडे? मुख्यमंत्र्याकडे आमची प्रामुख्याने मागणी राहणार आहे की जे पोलीस प्रशासन होतं परभणीचं, जे LCBचे पी अशोक गुरबाण, आमचे मोंडा पोलीस स्टेशनचे मरे आणि तोडणर या तिघांनी जो अमानुषपणे धांदल माजवलेली परभणीमध्ये, त्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा जीव गेलेला आहे आणि परभणीची ही घटना त्यांनी जाणून बुजून करून आणलेली आहे। कारण की जेव्हा घटना घडत होती, जेव्हा 100-1 लोक रस्त्यावर होते तेव्हा पोलीस प्रशासन जागेवर नव्हतं, जेव्हा तोडफोड होत होती तेव्हा पोलीस प्रशासन कोणाला हटवत नव्हतं। त्या सर्व घटनेला जबाबदार पोलीस प्रशासन आहे आणि या पोलीस प्रशासनावर 302 हे ते 3-4 आरोपी जे आहेत त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हे सस्पेंड झाले पाहिजे, सस्पेंड नाही तर रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाली पाहिजे, अशी आमची प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे।